राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि त्याच्यासाठी त्यांनी काय काय केलं हा इतिहास आहे। महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका म्हणजे शहर सगळ्या ज्या शहरीकरण शरद पवार लक्ष घालणार नाही त्यांच्या अपरोक्ष एवढं सगळं घडतंय हे मान्य होऊ शकेल का महाराष्ट्राला? शरद शरद पवारांना माहितीच पवारांचं नाही, मी जसं काही सांगितलं, त्या शरद अंडरग्राऊंड काहीच पवारांनी बोलत नाहीये। आतापर्यंत कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दाखवा तुम्ही पुरावा, प्रचार सभा घेतलेल्या आहे। कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार उतरलेले नाहीत। मी असं म्हणत नाही की ह्या सगळ्या घडामोडी आहेत त्या पवारांना याची काही माहिती नाही असं म्हटलेलं नाही मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हा निवडणुकीकडे पवार कसं बघतात हे सांगतोय। मुद्दा माझा वेगळा आहे। तर मला वाटतं इथं या ज्या सगळ्या घडामोडी होत आहेत या घडामोडींच्या मध्ये त्यांच्या पक्षाची बदनामी होते ही गोष्ट 100% खरे। त्यांच्या पक्षाची प्रतिमा, कारण अजित सर सर मी पवारांना मी कुणीच मी प्रश्न खूप विचारत नाही। महत्वाचा मुद्दा मांडला, खूप महत्वाचा मुद्दा मांडला सर। सर खूप महत्वाचा मुद्दा आहे हा। देशपांडे सर, आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे भाजपनं एक्सपोज केलंय शरद पवार यांना की अजित पवारांनी शरद पवारांना एक्सपोज केलंय। कारण अजित पवार म्हणत होते या शरद पवार यांच्या सोबत आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून भाजपच्या सोबत जाण्याचा निर्णय मी घेतला होता। त्या बैठका कुठं झाल्या, कुणाच्या घरी झाल्या, त्या बैठकीला कोण उपस्थित होतं आणि काय घडलं या सगळ्याचा कच्चा चिट्टा सत्तेत जाताना अजित पवारांनी महाराष्ट्राला सांगितला होता। मग आज पुन्हा ते मीटिंग करताय, कोण कुणाला एक्सपोज करताय की शरद पवारांना काही माहितीच नाही किंवा शरद पवारांना ह्याच्यात नाहीये ते, हे पटतं का? पवार साहेब या सगळ्या घडामोडींमध्ये नाहीत असं म्हणणं मला असं वाटतं खूप ते चुकीचं ठरेल। पवार साहेब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारात कदाचित आजपर्यंत गेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे। पण या घडामोडींमध्ये नाहीत असं कधीच होणार नाही। महाराष्ट्राच्या कुठल्याही ग्रामीण भागातल्या सहकारी साखर कारखान्यापासून प्रत्येक संस्थेपर्यंत ज्या घडामोडी चाललेल्या असतात त्याच्यावर पवार साहेबांचं बारकाईनं लक्ष ते दिल्लीत होते तेव्हाही होतं, राज्यात असतानाही होतं आणि आता तर नक्कीच असणार आहे। त्यामुळे या सगळ्या घडामोडींची बारकाईनं पवार साहेबांना माहिती असणार आहे। यामध्ये अजिबात शंका घ्यायची गरज नाही। आपण 2-3 मुद्दे जे सुरुवातीला मांडले होते त्याबद्दल बोलावंसं वाटतं। एक म्हणजे शरद पवार यांचा हा पक्ष बरोबर काही विलिनीकरण लवांडे हे साहेब सगळे येतो। हा एनडीए मध्ये जातील का असा आपला मगाचा प्रश्न होता पहिला। मला असं वाटतं असा निष्कर्ष काढणं हो खूप घाईचं होईल हो की आत्ताच्या घडीला असं काही वाटत नाही, कारण या बरं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वाच्या आहेत आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुका म्हटलं की त्याला विचारधारा वगैरे वगैरे असं काही नाहीये। म्हणजे त्याला फक्त आचारसंहिता असते, विचारसंहिता काही दिसत नाही आणि त्या स्थानिक पातळीवरच्या सर्व प्रकारच्या तडजोडी यामध्ये होत असतात। त्यामुळे मला असं वाटतं हा की आणि ह्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता येतील त्यामध्येही तुम्हाला हे चित्र दिसेल। दुसरीकडे गमतीचा भाग म्हणजे हा सरकारमध्ये सत्तारूढ अजित पवार त्या सरकारच्या खंबीर भूमिका आजपर्यंत घेतलेली आहे। अशा पवार साहेबांच्या बरोबर एकाच वेळी हा युती आणि त्याचबरोबर गंमत म्हणजे अजून अजित पवार गटाची काँग्रेस बरोबर पण चर्चा सुरू झालेली आहे पुण्यामध्ये। जे सगळ्या प्रकारच्या शक्यता राजकारणामध्ये ज्या असतात ते पूर्वी एक गीतेमध्ये वाक्य असं आहे की संभवामी युगे युगे असं म्हटलं होतं। मला असं वाटतं थोडा बदल करून संभ्रमामी युगे युगे असं आता चाललेलं आहे की सगळ्या पातळ्यांवर संभ्रम जो झालेला आहे या सगळ्यामुळं आणि त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेब आता एनडीए मध्ये जातील हे जो निष्कर्ष थोडा निघतोय मगाचपासून चर्चेत आपण जो मांडला तो मला घाईचा वाटतो। अर्थात त्याला एक दुसरी बाजू आहे की पवार साहेब इतके बर अनप्रेडिक्टेबल आहेत त्यांच्याबद्दल कुठलाच अंदाज हा मांडता येत नाही। हेच पवार साहेबांच्या राजकारणाचं गेल्या 60-70 वर्षाचं वैशिष्ट्य हे पवार साहेबांच्या गौरवार्थ सांगितलं जातं। त्यांचे समर्थकही सांगतात, त्यांचे विरोधकही सांगतात की पवार साहेबांच्या मनात नेमकं काय चाललंय हे सांगता येत नाही। तो पण मग आपण मग लक्षात ही घेतला ही तर शरद भविष्यात पवारांचा पवार साहेब काही राजकारणाचाच करतील एक भाग आहे याबद्दल का काही आपल्याला की या मानता येणार सगळ्या नाही। चित्रातून स्वतःला बाजूला ठेवणं? सुप्रिया सुळेनं फ्रंटला आणलंय पण ते स्वतः बाजूला आहेत, म्हणजे उद्या काही प्रॉब्लेम झाला तर मला माहित नव्हतं, मी नव्हतो त्याच्यातला, हे सांगायची स्पेस ते ठेवतायत का? असं मला वाटत नाही। पवार साहेबांनी सुप्रियाताईंना पुढे आणण्यासाठीचा भाग असू शकतो एखाद पण अ, अ, मला माहित नव्हतं आणि मी याच्याशी संबंधित नाही असं पवार साहेब म्हणणार नाहीत। त्याचं कारण किमान सध्याच्या बर पातळीला महाराष्ट्राचं सर्व पातळ्यांवरचं राजकारण आणि पवार साहेब हे अजूनही काही वेगळं काढता येत नाही।
त्यामुळं त्यामध्ये आपण नव्हतो असं पवारसाहेब म्हणणारही नाही खरंय. आणि ते कुणाला मान्यही होणार नाही. मुद्दा तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे की सुप्रियाताई पुढे चर्चेला येतायत. अनेक महत्त्वाचे मुद्दे त्या मांडतायत आणि ते जे नेतृत्व आता ज्या पद्धतीनं पुढे आणायला पाहिजे त्या पद्धतीनं त्या गोष्टी चालू असतील. पण पवार साहेबांना यातल्या सर्वार्थाने बारीक बारीक गोष्टी माहीत असल्याशिवाय या चर्चा पुढे जाणं, चर्चा थांबवणं किंवा चर्चा ठीक आहे. मागे घेणं यातलं काहीही होणार विक- नाही. हा मी अगदी थोडक्यात विचारतो, थेट त्यांच्या पक्षाकडूनच कळू देत, आपण तर्क लावण्यात काही अर्थ नाहीये. विकास लवांडेजी, पवार साहेबांना न सांगता तुम्ही हे सगळं खाली करताय का? पवार साहेबांना हे सगळं माहिती आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या पक्षातले असे काही लोक या महाराष्ट्राला माहिती आहेत, मी पुन्हा रिपीट करतो, जे विचारांवर अढळ आहेत, त्या सगळ्यांना कन्व्हिन्स झालंय का हे सगळं? मुळामध्ये असं आहे, मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आपण पाहिलं असेल, आमच्या पक्षाच्या ज्या जिल्हाध्यक्षांच्या बैठका झाल्या, राज्य कार्यकारिणीच्या बैठका झाल्या, प्रमुख नेत्यांच्या बैठका झाल्या, त्या सर्व बैठकांचा वृत्तांत तुमच्या सर्व चॅनल्सनी केलेला आहे. पवार साहेबांनी जाहीरपणे आमच्या सर्व बैठकांच्यात सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी पक्ष वगळून